महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक आणि विशेषतः त्यांच्या भावना कशा प्रकारे हे सरकार त्याला वागवतंय त्याचं एक उदाहरणच द्यायचं असेल तर मराठी भाषाच्या दिवसामध्ये पण या मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये आगळीवेगळी भूमिका राज्य सरकार करायला आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला मराठी भवन हे मुंबईचं स्थलांतर करून नवी मुंबईला 14 माळ्याचं बनवलं जातोय। ज्या मरीन ड्राईव्हमध्ये मराठी भवन आणि संग्रहालय आणि चांगल्या रीतीने अत्याधुनिक लायब्ररी निर्माण करण्याचं काम आमच्या शासनाने केलं होतं त्याची अद्याप कुठच्याही प्रकारे माहिती नाहीये। पण दुसऱ्या बाजूला मात्र बिहार भवन एल्फिस्टन हाऊसच्या नावाखाली या मुंबई शहरामध्ये 36 माळीची बिल्डिंग 30 माळीची बिल्डिंग ही निर्माण करण्याचं काम केलं जातं। आणि आता दुसरा एक उदाहरण द्यायचं असेल तर बाल भारती कॉलेज जे कांदिवलीला आहे तिकडचे लोकप्रतिनिधी कोण आहेत काय आहेत मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु बालभारती कॉलेजमध्ये आजही देखील दुर्दैवाने ते नाव गुजरातीमध्ये लिहिलं गेलेलं आहे। गुजराती समाज किंवा गुजराती चालणाऱ्या या कॉलेजला कोणाचा विरोध असणं गरजेचं नाही, पण मात्र मराठीच्या बद्दल एवढा द्वेष काय आणि तिकडचे एकही लोकप्रतिनिधी याच्याबद्दल ब्र शब्द पण काढायला तयार होत नाही। आणि 11 त्यांच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एकही मराठी माणूस त्याच्यामध्ये नाहीये। ठीक आहे, काही लोक चांगल्या रीतीने कॉलेज चालवतात त्याच्याबद्दल कोणाचा वाद नाही आहे, परंतु मराठी भाषेबद्दल एवढे द्वेष का असलं पाहिजे? जे सवलती राज्याकडनं घ्यायच्या, ग्रांट्स तुम्ही आमच्याकडनं घ्यायच्या, जमिनी तुम्हाला कमी किमतीतून आम्ही द्यायची, कॉलेज मात्र आणि ट्रस्टीज मात्र परप्रांत्यांनी करायचं। अर्थात ती जी मंडळी आहेत ती काही महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या न आवडणारी लोक असं नाही, कारण त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून संस्था चालवल्या आहेत। पण हा द्वेष का? आणि म्हणून कालच आमच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिनेटाने हा प्रश्न ऐरणीवरती आणलं, विद्यापीठला तक्रार केली, विद्यापीठने तसं पत्रक काढलेलं आहे, पण आजही देखील दुर्दैवाने ते नामफलक बदलण्याची भूमिका घेतली नाहीये। हे मुजोरी जी चाललेली आहे त्याला जाब विचारण्याचं काम आपल्या माध्यमातून आणि परिषदमध्ये देखील हा विषय आम्ही मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि अशाच प्रकारे मराठी भाषिकाची गळचेप करण्याचं काम हा शासन करतो हे त्या माध्यमातून सिद्ध होतंय। मुंबईमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या असतील किंवा इतर शाळा बंद पडतायत, तर त्याबद्दल 5वी ते 10वी शिक्षकच नाहीये मराठी शाळांमध्ये। ही गळती ही नैसर्गिक नाहीये, ही गळती शासनाच्या धोरणामुळे। कालच तुम्ही बघितलं असेल विधान परिषदमध्ये की शिक्षकांना आता कुत्रा मोजण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे मोजण्याची जबाबदारी दिली गेली आहे। म्हणजे शिक्षकांनी परिसर बघायचं का विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं, म्हणजे जाणून बुजून अशा गोष्टी केल्या जात आहेत, नवीन भरती केली जात नाही। आणि मराठी शाळा अप्रत्यक्ष हे दुसऱ्यांना कसं देता येईल, आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की काही जिल्हा परिषदच्या शाळा किंवा नगरपालिकेच्या शाळांमध्ये अडाणी आता त्या शाळा घेण्याचा प्रयत्न करतायत। आणि ह्याची सुरुवात जर झाली तर लिहून घ्या की या राज्यामध्ये पण देखील हे शाळा खाजगीकरण करण्याचा डाव होतोय। हे जे आम्ही वारंवार बोलतोय ते या गोष्टीतून सिद्ध होत आहेत, कारण विद्यार्थ्यांची गळती नैसर्गिक न करता त्यांना शैक्षणिक जी मदत पाहिजे, शैक्षणिक जे त्यांना अभ्यासक्रमामध्ये त्यांनी ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दुर्दैवाने हे सरकार देत नाहीये, त्याच्यासाठी निधीची तरतूद होत नाहीये। आणि अनेक वेळा वारंवार बोलून पण देखील एका प्रकारे हिंदी भाषिकची सक्ती आणत असताना या सर्व लोक कसे दुसऱ्या खाजगी संस्थेकडे जातील आणि खाजगी संस्थेला कसं मदत होईल ते बघण्याचा प्रयत्न होतोय। महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि राज्यसभेच्या जागेसंदर्भात चर्चा झाली। त्यांची काय चर्चा झाली हे काय आमच्याकडे आले नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून आमची जी बैठक जी झाली ती आज विधानसभा आणि विधान परिषदमध्ये कामकाज कसं चालायचं त्याच्याबद्दलची होती। आम्ही त्या बैठकीमध्ये नसल्यामुळे मला माहित नाही तशी झाली की नाही, संदर्भातली माहिती देण्यात आली ती परस्पर त्यांनी जर नाही आम्हाला कुठची माहिती दिली गेली नाहीये किंवा माहिती आम्हाला नाहीये, तुमच्याकडनंच मला कळतोय, परंतु ते नंतर त्यांच्या परस्पर जर बसले असतील तर मला असं वाटत नाही। आणि आमच्या स्तरावरती आमचा जो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी असतील, आदित्यजी असतील, त्यांनी या अगोदर देखील भूमिका मांडलेल्या आहेत आणि पुढे देखील त्या भूमिका कायम राहणार आहे।
दुसरीकडे मुंबईतील जी बेस्ट सेवा आहे ती खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर आहे. बेस्टकडे स्वतःच्या मालकीचे केवळ आता 249 बसेस आहेत, मात्र कंत्राटदारांकडे जवळपास 2,500 बसेस आहेत. एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेने एका प्रकारे फसवणूक करण्याचं काम या मुंबईकरांचं करत असताना आपल्या असलेल्या ठेवीतून कोटीवधी रुपये आता या बजेटमध्ये दाखवून फक्त सूद आणण्याचं काम केलेलं आहे. विकास कामाच्या नावाखाली या अगोदर 5,000 कोटीपेक्षा जास्त रस्ते जे कॉन्क्रिटीकरण करणार होते, काय अवस्था आहे आज रस्त्याची. एवढंच नाही तर बेस्ट सारखी ही जी सामाजिक एक लाईफलाईन आहे, एक सेवा पुरवणारी एक संस्था आहे, त्याला निव्वळ 1,000 कोटी दिले. अरे 1,800 कोटीपेक्षा जास्त कोटी रुपये तर ते कामगारांचे निवृत्त झालेले त्यांची ग्रॅज्युटी जे कायदा आणि नियमप्रमाणे द्यायचे त्याला द्यायचे 400-500 कोटी रुपये. त्याहीपेक्षा कामगारांचं वेतन वाढची चर्चाही अद्याप होत नाहीये. मंत्रींना ज्यावेळी आम्ही जाब विचारला, आम्ही बैठक घेऊ जनरल मॅनेजरवर, जनरल मॅनेजर कुठे आहेत आम्हाला माहित नाही. साधा त्यांची त्या बाबतीतले ते कुठच्याही प्रकारे आम्हा संघटनेला किंवा लोकप्रतिनिधींना बोलवत पण नाही. असं असताना निव्वळ 1,000 कोटीची तरतूद करणं म्हणजे एका प्रकारे बेस्टला बंद करण्याचं काम होतोय. कारण निव्वळ 208 बेस्टचे बसेस हे आज धावतायत, बाकी सर्व खाजगीकरण करण्याचं काम चाललेलं आहे. आणि आताही देखील या निधीच्या तरतुदीमध्ये अप्रत्यक्ष खाजगी कॉन्ट्रॅक्टरांचे खिसे भरण्यासाठी ही तरतूद केली गेलेली आहे. कारण कोविड भत्ता काही ठराविक दिला, अजूनही दिलेला नाहीये, वेतनवाढ अजूनही केलेला नाहीये. आणि विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये सिटी फ्लो या कंपनीला मदत करण्यासाठी बेस्ट बंद करण्याचा डाव करण्याचा प्रयत्न या सरकार आणि प्रशासनाचा होतोय, असा आमचा थेट आरोप आहे. सचिन जी, आज महाविकास आघाड़ी की बैठक हुई, आप भी इसमें शामिल थे. क्या कॉम्पिटिशन एक मोठा घटस्फोट केलेला आहे. मनोज जरांगे पाटील ते असं म्हणतात की मंत्रालयामध्ये माझ्या विरुद्ध एक कट रचला गेला मारण्यासंदर्भात आणि या संदर्भात आम्ही स्टिंग ऑपरेशन सुद्धा करतोय. 15 दिवसात आम्ही याबाबतची माहिती देतो. हे नक्कीच असं जर त्यांनी माहिती समोर आली तर विरोधी पक्ष या नात्याने पूर्ण त्यांना पाठिंबा देण्याचं काम आम्ही यासाठी करणार आहोत. कारण अशाच प्रकारे एकतर तुम्ही बोलाल तर ते आमच्या बाजूनी बोललं पाहिजे, नाही बोललात तर तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही अटक करू, नवीन नियम करू, जास्त बोलला तर जनसुरक्षामध्ये करू. आणि ते नाही झालं तर तुम्ही बघता प्रवक्त्यांवरती हल्ले होत आहेत, सामाजिक लोकांवरती हल्ले होत आहेत. त्याचा एक भाग म्हणूनच मनोज जरांगेचा आवाज हा कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न आहे का, तर ही वस्तुस्थिती माहिती आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम आम्ही विरोधी पक्ष या नात्याने आम्ही करू. आज जो बैठक हुई उसकी जानकारी हमारे पास नहीं है. सुबह की जो बैठक हुई महाविकास आघाड़ी के माध्यम से, उसमें विधान परिषद विधानसभा में कैसे कामकाज होना चाहिए, किस तरह से कौन से मुद्दे लेने चाहिए, उसकी चर्चा हुई है. कांग्रेस और एनसीपी की मीटिंग हुई होगी तो मुझे पता नहीं. जहां तक हमारी जानकारी है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लोग आदरणीय उद्धव जी का वक्त मांग रहे थे. मुझे ऐसा लगता है महाविकास आघाड़ी की बैठक हमारे साथ जो होनी है वो 1-2 दिन में होगी. अगर हुई तो ठीक है, नहीं तो हमने हमारी भूमिका और हमारे नेताओं ने हमारी भूमिका इसके पहले ही स्पष्ट की है. अब उस भूमिका में कुछ चर्चा कर सकारात्मक या नकारात्मक कुछ अगर है तो मुझे लगता है नेता उसके बारे में बात करें. सचिन जी, इस समय महाराष्ट्र में जिस तरह से अजित पवार जी के मामले को लेकर नए नए खुलासे हो रहे हैं, रोहित पवार उस खुलासे के बाद डीजीसी की जो रिपोर्ट आई थी, मरीन ड्राइव स्टेशन गए थे, वहां पर कंप्लेंट नहीं लिया, लिखित रूप से शिकायत हालांकि ली गई. आज बारामती पहुंचे हैं, पत्रकारों से बातचीत कर रहे हैं. शिवसेना उद्धव ठाकरे दल की क्या भूमिका है, किस तरह हमने इसके बारे में स्थगन की मांग की थी, जो हमको परिषद में उन्होंने देना चाहिए, ऐसे हमने बात की थी. क्योंकि इतने बड़े नेता ये जो आज हमारे यहाँ पे दुर्दैव से गए, उसकी चर्चा भी नहीं हो रही है सभागृह में. सिर्फ शोक सभा के माध्यम से उठने तक के उनको हम सीमित रखेंगे क्या. और जिस तरह से रोहित पवार जी ने कुछ नई नई जानकारी दी, हमारा ऐसी अपेक्षा थी कि ये जानकारी सरकार ने लानी चाहिए थी सामने. वीसीआर के एक प्लेन को सिर्फ ग्राउंडेड कर ये विषय खत्म नहीं होगा. इसीलिए विपक्ष की तरफ से भी हम इसके बारे में आवाज उठाएंगे और इस पूरी चीज की जो जानकारी है ये सभी दलों के लोगों को देना चाहिए और सभी विधानसभा विधान परिषद में इसकी घोषणा करके दादा के ऊपर प्यार करने वाले और महाराष्ट्र की जनता को अवगत करना चाहिए. सचिन जी, एक रिपोर्ट जो है कि चाहे दादा की जो फ्लाइट मूवमेंट का जो लोग महाराष्ट्र सरकार से चेकआउट करते थे कि उन्हें कब जाना कहाँ जाना है, यहाँ से लेके वेएसआर कंपनी से लेके डीजीसी तक तकरीबन 27 से 30 लोगों की एक लिस्ट सुनाई दे रहा है कि नामों की लिस्ट जाहिर हो सकती है आने वाले दिनों में. क्या चाहे मंत्रालय के अधिकारी हो, चाहे वेएसआर से जुड़े मालिक हो, उनके लोग हो, चाहे डीजीसी, तमाम लोगों के अगर नाम आते हैं सभी पर कार्रवाई होनी चाहिए.
नहीं, कैसा है कि देखिए कार्रवाई तो हर एक व्यक्ति के ऊपर होनी चाहिए जिसने नेग्लिजेंस किया है। आज जिस तरह से एविएशन कह रहा है और उन्होंने सिर्फ वीसीआर का प्लेन को ग्राउंड और कुछ प्लेन ग्राउंड किए। मैंने कल भी कहा था कि बाहर के प्लेन जो भंगार में बिकते हैं उन लोगों को यहाँ पे परवानगी पहले कैसी दी। ये जो कंपनी जो चला रहे इनकी फाइनेंशियल कैपेसिटी क्या है, साथ ही साथ में इसको डेली इंस्पेक्शन होना चाहिए। 3-3, 6-6 सालों में उसका इंजन बदलने की प्राधान्य कायदे के अंतर है। जो एसओपीज है वो फॉलो नहीं किया, ऐसे सबके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, ऐसी हमारी अपेक्षा। विजय वडेट्टीवार कहते हैं हमारी नेशनल पार्टी है तो हमें राज्यसभा की सीट मिलनी चाहिए। बहुत ही अच्छी बात है, वो नेशनल पार्टी है, उनका वो अधिकार, वो बात कर सकते हैं, लेकिन उसके लिए संख्या बल होना भी उतनी जरूरी है। और संख्या बल आज अगर हम देखेंगे तो विपक्ष में सबसे बड़ी पार्टी बोलकर हमारे पास वो संख्या बल है। लेकिन जैसे मैंने कहा कि इसकी चर्चा ऐसी जाहिर तौर के ऊपर नहीं हो सकती है। वो उनकी बात कर रहे हैं, हम हमारी बात कर रहे हैं, और उसका निर्णय अंतिम स्तर के ऊपर हमारे नेताओं के माध्यम से होगा। वो कह रहे हैं कि एक साथ मिलकर अगर निर्णय लेंगे तो ये काम आसान पड़ेगा। देखिए कैसा है कि एक साथ तो लेना ही पड़ेगा। अगर कल हमको चुनाव लड़ना है तो हमको उनकी मदद लेनी पड़ेगी। अगर कल उनको अगर चुनाव में अगर सामने जाना पड़ेगा तो उनको हमारी भी जरूरत लगेगी न लगेगी। अगर कांग्रेस राष्ट्रीय स्तर की पार्टी है तो सिर्फ अपने 14 विधायकों के बलबूते के ऊपर वो राज्यसभा नहीं भेज सकते। हम भी 20 लोग हैं तो हम भी हमारे बलबूते पे नहीं, तो इसीलिए महाविकास आघाड़ी बोलकर ही इस चुनाव में हम सब लोगों को सामने जाना पड़ेगा और उसमें एक दूसरे का सहयोग लेना पड़ेगा। जो मदरसे का मामला है, मदरसों का ऑडिट होना जरूरी है। नहीं, क्या हुआ है कि सिर्फ मदरसा की बात कर रहे हैं और ये इनको किसने रोका है। एक बाजू में तीर्थस्थान का ये जो ग्रांट है वो बंद करने का काम किया जा रहा है, माइनॉरिटीज को मिलने वाला आरक्षण वो बंद करने की बात की जा रही है। अगर किसी ने नमाज पढ़ा तो उसको इतना बड़ा मीडिया हाइप करा के कोशिश जारी है, उनको किसने रोका है। लेकिन ये करने की हिम्मत उनमें है क्या। और ये सिर्फ महाराष्ट्र में क्यों हो रहा है, देश भर में करिए, यूपी में करिए पहली शुरुआत, फिर पता चलेगा इनको क्या है करके। सिर्फ सामाजिक यूपी और आसाम में ऑलरेडी हो चुका है। सामाजिक दृष्टिकोण से ये इस तरह के जो चीजें की जा रही है यहाँ का माहौल खराब करने के लिए, अगर यूपी में आपने किया है, आसाम में किया है, तो और भी जो आपके जो राज्य में वहाँ पे लागू करिए, पूरे देश में यूनिफॉर्म करिए, उन सब समाज के लोगों को विश्वास डालिए। उनको तिरस्कार देखकर अगर ये करने की कोशिश अगर होती है तो एक बाजू में आप उनको मदद भी नहीं करेंगे और दूसरे बाजू में आप कैसे काम कर रहे हैं, किस तरह से काम कर रहे हैं, ये पूछना कितना उचित है कि नहीं, ये मुझे लगता है उनको सोचना करते हैं। मदरसों की जगह स्कूल बना जाए। नीतीश राणे नहीं, कैसे है, कुछ लोगों को अभी जबाबदारी दी है की सिर्फ वातावरण राज्य का खराब करना, मुझे लगता है मैं उसमें प्रतिक्रिया नहीं दे सकता। हे खूप अगोदरच त्या विषयावरती आम्ही वारंवार चर्चा करतोय आणि ते खासगी रीतीने कुठच्या तरी असलेल्या शाळेच्या यांच्याबरोबर ते जॉईंट करून करणार होते, असं एक आमच्याकडे त्यावेळी त्यांच्यातले असलेले ट्रस्टींनी माहिती दिली होती आणि या बाबतीतली अधिक माहिती आम्ही निश्चितपणे त्यांच्याकडनं घेऊ। पण काही जरी झालं तरी वरळीची जनता कॉलनीतली असलेली जी जनता हायस्कूल आहे ती बंद होणार नाही, ही जबाबदारी शासनाची आहे, प्रशासनाची आहे आणि नैतिकताच्या आधाराने ती लोकप्रतिनिधीने आमची पण आहे।